ऐका परमेश्वरा गणेशा तुमची कहाणी. निर्मळ मळे, उदकाचे तळे, बेलाचा वृक्ष, सुवर्णाची कमळे, विनायकाची देवळे रावळे. मनाचा गणेश मनी वसावा, हा वसा कधी घ्यावा? श्रावण्या चौथी घ्यावा, भाद्रपद चौथी संपूर्ण करावा. संपूर्णाला काय करावं? पशापायलीचं पीठ कांडावं, 18 लाडू करावे, 6 देवाला द्यावे, 6 ब्राह्मणाला द्यावे, 6चं सहकुटुंबी भोजन करावं. अल्पदान महापुण्य असा गणराज मनी ध्याईजे, पाविजे चित्ती लाभिजे. मनकामना निर्विघ्न कार्यसिद्धी करीजे. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. शुभम भवतु. 8 पाट नगर होतं. तिथं एक वाणी होता. त्याला काही मुलगा नव्हता. त्याच्या घरी एक गोसावी येई. अल्लख म्हणून पुकारा करी. वाण्याची बायको भिक्षा आणी. निपुत्रिकाच्या हातची भिक्षा घेत नाही म्हणून तो चालता होई. ही गोष्ट तिनं नवऱ्याला सांगितली. त्यानं तिला एक युक्ती सांगितली. दाराच्या आड लपून बस आणि अल्लख म्हणताच सुवर्णाची भिक्षा घाल. अशी भिक्षा झोळीत घातली आणि बुवांचा नेम मोडला. बाईवर ते फार रागावले. मूलबाळ होणार नाही असा शाप दिला. तिनं त्यांचे पाय धरले. बुवांनी उशाप दिला. बुवा म्हणाले, आपल्या नवऱ्याला सांग, निळ्या घोड्यावर बस, निळी वस्त्र परिधान कर आणि रानात जा. जिथे घोडा अडेल तिथे खण. तिथे देवीचं देऊळ लागेल. तिची प्रार्थना कर. देवी तुला पुत्र देईल. असं बोलून बुवा चालते झाले. ही सगळी हकीकत तिने आपल्या पतीला सांगितली. वाणी रानात गेला. घोडा अडला. तिथे त्यांनी खणलं. तिथे देवीचं देऊळ लागलं. सुवर्णाचं देऊळ होतं. हिरे जडितांचे खांब होते. माणकांचे कळस होते. आत देवीची मूर्ती होती. त्या देवीची मनोभावे पूजा केली. त्याला देवी प्रसन्न झाली. देवी वर माग असं म्हणाली. तो म्हणाला, घरदार आहे, गुरढोरं आहेत, धनद्रव्य आहे, पण पोटी पुत्र नाही म्हणून खूप दुःखी आहे. देवी म्हणाली, तुला संतती सुख नाही, पण मी प्रसन्न झाले आहे, तर तुला 3 गोष्टी सांगते. त्यातल्या तुला कोणत्या हव्यात ते तू बघ. अल्पायुषी पुत्र घेतलास तर गुणी मिळेल. दीर्घायुषी घेतलास तर जन्मांध होईल. कन्या घेतलीस तर बालविधवा होईल. इच्छा असेल ते मागून घे. त्यानं अल्पायुषी पुत्र मागितला. देवी म्हणाली, माझ्या मागल्या बाजूला जा. तिथे एक गणपती आहे. त्याच्या मागे आंब्याचं झाड आहे. गणपतीच्या दोंडावर पाय दे, एक फळ घे. घरी जाऊन बायकोला खाऊ घाल, म्हणजे तुझा कार्यभाग होईल. नंतर देवी अदृश्य झाली. वाणी देवळाच्या मागे गेला. गणपतीच्या दोंडावर पाय दिला आणि झाडावर चढला. त्यांनी पोटभर आंबे खाल्ले. पोटभर घरी नेण्यासाठी घेतले. खाली उतरून पाहतो तो काय, आपल्या मोटेत आंबा एकच आहे. असं 4-5 वेळा झालं. गणपतीला त्रास झाला. त्यांनी सांगितलं, तुझ्या नशिबी एकच फळ आहे. फळ घेऊन तो घरी आला. बायकोला खाऊ घातलं. त्यानंतर ती गरोदर राहिली. दिसामासात गर्भ वाढू लागला. 9 मास पूर्ण झाले. वाण्याची बायको बाळंतीण झाली. तिला मुलगा झाला. उभयतांना खूप आनंद झाला. दिवसामासांनी मुलगा मोठा होऊ लागला. 8व्या वर्षी त्याची मुंज केली. 10व्या वर्षी लग्न करावं असं ठरवलं. पण काशी यात्रेशिवाय लग्न करणं नाही असा माझा नवस आहे असं म्हणाली. काही दिवसांनी त्याला मामाबरोबर यात्रेस पाठवलं. मामा भाचे काशीस जाऊ लागले. जाता जाता काय झालं,
वाटेत एक नगर लागलं. तिथं काही मुली खेळत होत्या. त्यात एकमेकींचं भांडण लागलं. एक गोरी भुरकी मुलगी होती. तिला दुसरी मुलगी म्हणाली, काय रांड द्वाड आहेस ग? तेव्हा ती मुलगी म्हणाली, माझी आई मंगळागौरीचं व्रत करते. आमच्या कुळवंशामध्ये कोणी रांड होणार नाही. मग तर मी तिची मुलगी आहे. हे भाषण मामांनी ऐकलं. त्यांच्या मनात आलं, हिच्याशी आपल्या भाच्याचं लग्न करावं म्हणजे हा दीर्घायुषी होईल. परंतु हे घडावं कसं? त्या दिवशी त्या मुलीचं लग्न होतं. लग्नाच्या वेळेस नवरा मुलगा मांदा झाला. मुलीचे आईबाप पंचायतीत पडले. पुढं कोणीतरी प्रवासी मिळेल तर बरं होईल असा त्यांनी विचार केला. त्याला पुढं करून वेळ साजरी करू म्हणून धर्मशाळा पाहू लागले. मामा भाचे दृष्टीस पडले. मामापासून भाच्याला नेलं. गोरज लग्न लावलं. उभयतांना गौरीहारापाशी निजवलं. दोघं झोपी गेले. मुलीला देवीनं दृष्टांत दिला. अगं अगं मुली, तुझ्या नवऱ्याला दंश करायला सर्प येईल. त्याला पिण्याकरता दूध ठेव. एक कोरा करा जवळ ठेव. दूध पिऊन सर्प कर्यात शिरेल. अंगच्या चोळीनं तोंड बांधून टाक. सकाळी उठून आईला ते वाण दे. तिने सर्व तयारी केली. दृष्टांताप्रमाणे सगळं घडून आलं. काही वेळात तिचा नवरा उठला. भूक लागली म्हणू लागला. लाडू खायला दिले. फराळ झाल्यावर त्यानं तिला आपली अंगठी दिली. पहाटेच उठून ताट घेऊन बिऱ्हाडी गेला. मामा भाचे मार्गस्थ झाले. दुसऱ्या दिवशी काय झालं? हिनं सकाळी उठून स्नान केलं. आपल्या आईला वाण दिलं. आई उघडून पाहू लागली. तो आत हार निघाला. आईनं कन्येच्या गळ्यात हार घातला. पुढे पहिला वर मांडवात आला. मुलीला खेळायला आणली. ती म्हणाली, हा माझा नवरा नाही. मी याच्याबरोबर खेळणार नाही. रात्रीची लाडवांची आणि अंगठीची खूण काही पटेना. आईबापांना पंचायत पडली. हिचा नवरा कसा शोधावा? नंतर त्यांनी अन्नछत्र चालू केलं. जो ब्राह्मण येईल त्याचे पाय अंगठी घालून धुवावेत. आईनं पाणी घालावं आणि भावांनी गंध लावावं आणि बापानं विडा द्यावा असा त्यांनी क्रम चालू केला. शेकडो लोक येऊन जेवून गेले. इकडे मामा भाचे काशीला गेले. पुष्कळ दानधर्म केला. तीर्थयात्रा केल्या. ब्राह्मणांचे आशीर्वाद घेतले. एके दिवशी भाच्याला मूर्छा आली. यमदूत प्राण न्यायला आले होते. मंगळागौर आडवी आली. त्या दोघांचं युद्ध झालं. यमदूत पळून गेले. गौर तिथून अदृश्य झाली. भाचा जागा झाला तसा आपल्या मामास सांगू लागला, मला असं असं स्वप्न पडलं. मामा म्हणाला, ठीक झालं. तुझ्यावरचं विघ्न टळलं. उद्या आपण घरी जाऊ. परत येऊ लागले तेव्हा लग्नाच्या गावी आले. तळ्यावर स्वयंपाक करू लागले. तेव्हा तिथल्या दासींनी येऊन सांगितलं, इथे अन्नछत्र आहे, तिथे जेवायला जा. ते म्हणाले, आम्ही परान्न घेत नाही. दासींनी यजमानिनीला सांगितलं. त्यांनी पालखी पाठवली. आदरातिथ्यानं घरी घेऊन आले. पाय धुताना मुलीनं नवऱ्याला ओळखलं. नवऱ्यानं अंगठी ओळखली. आईबापांनी विचारलं, तुझ्याजवळ खूण काय आहे? त्यानं लाडवाचं ताट दाखवलं. सर्वांना अतिशय आनंद झाला. भोजन समारंभ झाला. मामा भाचे सून घेऊन घरी आले. सासूने सुनेचे पाय धरले. तुझ्यामुळे माझा मुलगा वाचला. तिनं सांगितलं, मला मंगळागौरीचं व्रत असतं. ती सगळी तिची कृपा आहे. सासर माहेरची, घरची दारची सगळी माणसं एकत्र झाली आणि त्या व्रताचं तिने उद्यापन केलं. मंगळागौर तिला प्रसन्न झाली. तशी तुम्हा आम्हा सुद्धा होवो आणि आपलं सौभाग्य अखंड राहो. इतकीच देवाकडे प्रार्थना करूया. ही धर्मराजाला कृष्णाने सांगितलेली 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. शुभम भवतु.